विठ्ठल मंदिराचा चाललेला आहे। अतिशय आनंदाने भगवान परमात्मा प्रबोधिनी एकादशीच्या पर्वावर चालू असणारा आपला हा नामयज्ञ आणि त्यातल्या त्यात आजचा महत्त्वाचा पर्वकाळ तो म्हणजे आवडा नवमी। कारण आजच्या दिवशी आवड्याची झाडाची जो कोणी सेवा करतो त्याला विशेष फल प्राप्त होतं। कारण आजच्या दिवशी भगवान विष्णू परमात्मा आवड्याच्या वृक्षामध्ये वास्तव्याला येतात आणि परमात्मा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत त्या वृक्षामध्ये वास्तव्याला राहते। आजच्या दिवशी त्या वृक्षाखाली बसून विष्णू सहस्रनाम करणं म्हणजे आपल्या घरातल्या लक्ष्मीला कायमस्वरूपी वास्तव्याला जागा देणं। आजच्या दिवशी त्या आवड्याच्या वृक्षाखाली बसून आवड्याला त्या ठिकाणी जल समर्पण करणं, त्याचं पूजन करणं, गावरान तुपाचा दिवा लावणं आणि त्या ठिकाणी कनकधारा स्तोत्राचं पाठन करणं म्हणजे लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्याला जागा देणं। आजच्या दिवशी त्या आवड्याच्या वृक्षाची 108 परिक्रमा करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून जर व्यक्तीने त्या ठिकाणी साधना केली तर त्याची जी साधना आहे जी नेहमीच्या दिवशी आपण जी करत असतो त्याच्या करोडो पटीने ती साधना वाढत असते। विठ्ठल कारण अशा पद्धतीची आवड्याच्या वृक्षाच्या खाली बसून आपण जर आज साधना केली तर त्याचं विशेष फल त्या ठिकाणी प्राप्त होतं। म्हणून आजच्या दिवशी फार महत्त्वाचा दिवस त्या ठिकाणी सांगितला गेला आहे। कारण कृतयुगाची जी सुरुवात झाली आपलं धर्मशास्त्र सांगतं, भविष्य पुराणामध्ये त्या संदर्भात उल्लेख आलेला आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतयुगाचा प्रारंभ झाला आणि त्रेतायुगाचा प्रारंभ जर कोणत्या दिवशी झालेला असेल तर तो म्हणजे आजचा जो दिवस आहे कार्तिक शुद्ध नवमी, आज त्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झालेला आहे। दिवसाला फार अनन्यसाधारण महत्व आहे। आजच्या दिवशी जो कोणी भाविक दान धर्म करत असतो त्याचं विशेष फल प्राप्त होतं। मग तुम्ही विठ्ठल मंदिराच्या या ठिकाणी बसलेले आमचे कार्यकर्ते मंडळी यांच्याजवळ पांडुरंगाच्या नावाने नुसते तुम्ही 1 रुपया जरी दान केला, 1 रुपया तसा देवावनीत तुम्ही, पण माझं सांगणं कर्तव्य आहे 1 रुपया जरी दान केला तर करोडो रुपये दान करण्याचं फल आजच्या दिवशी प्राप्त होतं। असा फल महत्वाचा आहे। म्हणून ज्या कोणी भाविकांनी आणले नसतील काही काळजी करू नका, शेजारी पाजाऱ्याकडनं कोणाकडून तरी घ्या आणि त्या ठिकाणी दान धर्म करण्याचा प्रयत्न करा। विशेष फल तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही। आणि प्रबोधनी एकादशीच्या पर्वकारावर चालू असणारा आपला हा अखंड हे नाम संकीर्तन सप्ताह पाहता पाहता 23 वर्ष आपण पूर्णत्वाकडे चालले गेले। बघता बघता आता हे 24वे वर्ष आहे आणि 24वे वर्ष सुद्धा आपल्या विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीतील सर्व मंडळी अतिशय अंतकरणापासून ही सेवा करत आहे। खरोखर मी अनेक ठिकाणी पाहतो व्यवस्थित रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यावर आहे। कारण अनेक ठिकाणी आपण दान करतो पण त्या दानाचा योग्य पद्धतीचा ताळमेळ बसत नाही, कार्यकर्तेच खाऊन जातात। असा अनेक ठिकाणचं उदाहरण आपल्याला निदर्शनाला येतात। परंतु या विठ्ठल मंदिरातला एक आदर्श आहे की याचा प्रत्येक तुमचा दिलेला पै रुपयाचा खर्च, पै रुपयाचा त्या ठिकाणी यथायोग्यतेने तो खर्च होतो हे पांडुरंगाच्या ठिकाणी तो 1 रुपया त्या ठिकाणी लावला जातो हे। म्हणून योग्य पद्धतीचं दान देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, भगवान परमात्मा सत्वगुणी दानाच्या संदर्भात स्पष्टपणे बोलून जातात। ज्या ठिकाणी देशाची कालाची सर्व गोष्टींची पात्रता आहे आणि ती पात्रता जर कोणत्या ठिकाणी असेल तर आपल्या कापण्यात फक्त विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी विश्वस्त मंडळींना चेहरा उतरेल ना माहिती दिख रहे ना माने। कारण एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही विश्वस्त मंडळी मोठ्या अंतकरणापासून पांडुरंगाची सेवा करताय। कोण काय बोलेल याच्याकडे पाहू नका, तुम्ही माझे आहेत म्हणून सांगतोय, तुम्ही माझे आहेत म्हणून मी तुम्हाला त्या बाबतीत बोलून जातोय। कोणी काय बोलत असेल देवाच्या बाबतीत, कारण ही गोष्ट तुम्ही पाहताय ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये परमात्म्यावर सुद्धा बोलणारी लोक होती
भगवान गोपालकृष्णाच्या बाबतीत किती अपराध त्या ठिकाणी मान्य करेल, 100 वेळा झालेले अपराध मी त्या ठिकाणी सहन करेल, पण 101 वेळा झालेला अपराध मी सहन करणार नाही, अशा प्रत्यक्ष आपल्या आत्याला वचन देणारे प्रभू भगवान गोपालकृष्ण परमात्मा. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी शिशुपालांनी 101वा अपराध केलाच नाही. म्हणून गोष्ट ध्यानात ठेवा, लोक बोलणारे असतात, बोलू द्यायचे. आपलं कार्य पांडुरंगाच्या साक्षीने आपण करतो हे, आणि त्या परमात्म्याला तुमच्या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा माहिती आहे. तुम्ही बाजाराला जरी जात असणार तरी स्वतःच्या स्वखर्चाने भाडं करून तुम्ही त्या ठिकाणी जात असतात. म्हणून अजिबात कोणी काय बोलतं हे याच्याकडे लक्ष न देता आपला खरा परमार्थ करत राहा, यानी पांडुरंगाची सेवा करत राहा. काळजी करू नका, तो परमात्मा कदापि कमी पडू देणार नाही. विठ्ठला कारण आपलं हे 24वे वर्ष म्हणजे 2 तपाची आपण पूर्णाहुती केलेली आहे. आता 3ऱ्या तपाकडे आपली वाटचाल चालू होणार आहे. आणि एवढंच नाही, रौप्य महोत्सवी वर्षाला सुद्धा आपली सुरुवात होणार आहे. पुढच्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. भव्य दिव्य स्वरूपामध्ये तो सोहळा साजरा करायचा. कारण भगवान परमात्म्याचा स्थापना होऊन भगवान परमात्म्याच्या या महोत्सवाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. एक प्रकारे हा रौप्य महोत्सवी वर्ष सहजासहजी अनेकांच्या निदर्शनाला येत नाही, काहींच्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु आपल्या खरोखर कापडणे ग्रामस्थांना पांडुरंगाला आजपासून एकच विनंती करून घ्या की हे परमात्मा, कारण न जाणो कोणाचा देह कधी जाईल सांगता येत नाही, क्षणभंगुर नाही भरवसा, पण आजपासून पांडुरंगाला जवळ जा, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक व्हा आणि परमात्म्याला विनंती करा की हे परमात्मा, आमच्या कापडण्याचा रौप्य महोत्सवी पावल्याशिवाय आम्हाला मारू नको, एवढीच विनंती करा. विठ्ठला हा भव्य दिव्य स्वरूपात तो महोत्सव तुम्ही संपन्न करून घ्या. नुसतं हरिपाठ काकडा आणि कीर्तन एवढं न ठेवता काही कार्यक्रम, ज्ञानेश्वरी पारायण म्हणा, भागवताचा कार्यक्रम म्हणा, आणि रात्रीच्या समयाला कीर्तन, हरिपाठ, काकडा, अशा पद्धतीचे हे महोत्सव त्या ठिकाणी त्यावेळी करून घ्या. म्हणजे दिवसभर पूर्ण महोत्सवी करून घ्या आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आहे असं कार्य साजेस करून दाखवा. विठ्ठला या 24व्या महोत्सवातील 2ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य पामराकडे आलेली आहे. त्या निमित्ताने जो अभंग घेतलेला आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचं वर्णन करतायत. वर्णन करते जगद्गुरु तुकोबारा आहेत आणि ज्यांचं वर्णन करतायत ते ज्ञानोबारा आहेत. विठ्ठला कारण ज्यांचं वर्णन करतायत ते पाया आहेत आणि जे वर्णन करतात ते कळस आहे. कळस कोणाचं वर्णन करतं? हे पाया. कारण ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, किंवा तुका झाला असे कडस, भजन करा सावकाश. कडस वरती बसलेला आहे, पाया खाली आहे. वारकरी संप्रदायाचा या भागवत धर्म मंदिराचा पाया जर कोण असेल तर ज्ञानोबा आहेत, आणि या भागवत धर्म मंदिराचा कडस जर कोण असेल तर ते जगद्गुरु तुकोबा आहे. म्हणून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेने सहजासहजी जेवढा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कार्यरत असणारी मंडळी आहेत, एका वेळी पांडुरंगाची आरती त्या ठिकाणी होणार नाही, पण 2च संतांच्या आरत्या झाल्या का त्याच्यात सर्व पांडुरंगापासून तर देवापासून तर संतांपर्यंत सर्व संतांचा अंतर्भाव त्याच्यात होतो. म्हणून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये फक्त ज्ञानोबारायांची आरती आणि तुकोबारायांची आरती म्हणजे कार्यक्रमाची सांगता. विठ्ठला विठ्ठला अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी या 2च संतांना सहजासहजी जास्त मान्यता आहे. मग तुम्ही म्हणणार मधले काही संतच नाहीत का? तशातला भाग नाही. कारण या 2 संतांमध्ये बाकी सर्व संतांचा अंतर्भाव मानावा असा उल्लेख त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातील महनीय कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केले. म्हणून ज्ञानोबाराय आणि कळस आणि याच्या मधोमध येणारे नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, किंवा जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, या तत्वाने त्या पद्धतीचा हा भागवत धर्म मंदिर आहे.
आणि याच्यातले एक पायाचं वर्णन त्या ठिकाणी तुकोबाराय करत आहे. कारण तुकोबारांना माहिती आहे, कारण घराचा पाया मजबूत असेल तर घर टिकाऊ असतं, आणि जर पायाच कमजोर असेल तर ते घर कधी पडेल सांगता येत नाही. तसा या वारकरी संप्रदायाचा पायाच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटला, मजबूत असणारे ज्ञानोबाराय हे या वारकरी संप्रदायाचे पाया आहेत, म्हणून कळस त्या ठिकाणी सुशोभित दिसतोय. विठ्ठला वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ज्यांचं वर्णन करतात ते ज्ञानोबाराय आहेत. कारण सहजासहजी कधी कधी प्रसंग येतो, वर्णन करणारही त्याच तोलामोलाचं आहे, ज्यांचं वर्णन केलं जाते तेही त्याच तोलामोलाचे आहे. नाही तर कारण त्याच्यासाठी काही उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर ठेवली म्हणजे ध्यानात येईल. एखादी स्त्री दिसायला सुंदर आहे, किती सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे दिसायला, पण तिच्या अंगावर जर लोखंडाचं मंगळसूत्र असेल तर तिच्या सुंदरपणाचा अवमान आहे का नाही? एखादी स्त्री सोन्याचे सुंदर अलंकार बनवले गेलेले आहेत आणि कुरूपबाईच्या अंगावर परिधान केले म्हणजे त्या सोन्याचा अवमान आहे का नाही? ज्ञानोबारांचं वर्णन हे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलून जातात, बाबांनो जी या स्त्रीचं वर्णन केलं, जी स्त्री अतिशय सुंदरी आहे आणि तिच्या अंगावर सुंदर पद्धतीने त्या सोन्याचे अलंकारही परिधान केले, दोघही एकमेकाची ज्या पद्धतीने शोभा वाढवत आहेत, तसंच या अभंगामध्ये वर्णन करणारे तुकोबाराय आहेत, ज्यांचं वर्णन करतायत ते ज्ञानोबाराय आहेत, म्हणजे दोघही एकमेकांची शोभा वाढवत आहेत. वर्णनाचे कधी कधी दोन प्रकार पडत असतात. एक भावनानिष्ठ वर्णन आहे आणि दुसरं जे वर्णन आहे ते वस्तुनिष्ठ वर्णन आहे. भावनानिष्ठ वर्णन हे 99.99% खोटच असतं. उदाहरणार्थ सासूबाई आपल्या जावयाचं वर्णन करते, याला कोणतं वर्णन म्हणतात? भावनानिष्ठ वर्णन म्हणतात. आणि वस्तुनिष्ठ वर्णनाच्या बाबतीत असा उल्लेख येतो, त्या वर्णनामध्ये जेवढं वस्तुस्थितीचा जो भाव आहे त्याच्यामध्ये थोडाही कमीपणा नाही, उलट त्या वर्णनापेक्षा अधिक जास्त असणारं वर्णन याला वस्तुनिष्ठ वर्णन म्हटलं जात असतं. शास्त्रामध्ये भावनानिष्ठ वर्णनाच्या संदर्भात काही उदाहरण आलेले आहेत. एक गाढव उंटाच्या ठिकाणी लग्नाला गेला. आता तुम्ही म्हणणार प्राण्यांमध्ये लग्न लागतात का? हो लागतात, त्यांच्यामध्ये सुद्धा लग्न. आता गाढवाला आमंत्रण होतं म्हणून तो उंटा दादाच्या लग्नामध्ये त्या ठिकाणी येऊन पोहोचला. आता उंटाचं लग्न लागतंय, मग त्या लग्न लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणायची जबाबदारी गाढवाकडे सोपवली. आता गाढवाकडे मंगलाष्टक म्हणायची जबाबदारी सोपवल्यानंतर गाढव त्या ठिकाणी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. सुंदर पद्धतीने गाढव ते मंगलाष्टक म्हणतोय. आणि गाढवाचं मंगलाष्टक ऐकल्यानंतर गाढव उंट दादाला वाटलं की आपण आता याचं वर्णन केलं पाहिजे. किती गोड आवाजात हा मंगलाष्टक म्हणतोय. गाढव आवाज गोड रास्ता बरोबर, पण उंट दादा म्हणतोय. आणि मग उंट म्हणता म्हणता, गाढव दादा मी आजपर्यंत अनेकांचे आवाज ऐकले, पण तुमच्यासारखा आवाज, इतका गोड आणि मधुर आवाज मी आजपर्यंत ऐकला नाही, मी पहिल्यांदाच ऐकला. आता ददामी प्रतिगुह्यामी, या न्यायाने गाढवाचं वर्णन त्या ठिकाणी उंट दादाने केलं, म्हणून गाढवालाही वाटलं आपण सुद्धा याचं वर्णन केलं पाहिजे. तेव्हा गाढव म्हणू लागला, मी चराचर या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी फिरून आलो उंट दादा, पण तुझ्यासारखं रूपवान मला जगात कोणीच दिसला नाही. म्हणजे आता मागे सांगा, उंट इथला रूपवान आहे का? त्यानं तोंड देखत ते कैसी नीट अंग. तुकोबारांची वाक्य रचना आहे. तिथं अंग तरी सरळ आहे का कुठला? पाय सुद्धा सरळ नाही, तो त्या सुद्धा वाकडा तिकडा, तोंड देखत असा वरतीच आहे. अशा पद्धतीने त्याचं स्वरूप. पाठीचा आकार सुद्धा सरळ नाही, तो सुद्धा असा गोल आकार. कुठंच त्या ठिकाणी सरळ अंग नाही. आणि त्या ठिकाणी गाढव म्हणतं तुमचं काय रूप आहे? मला सांगा. या वर्णनाला भावनानिष्ठ वर्णन म्हटलं जातं. विठ्ठला